सर्वांना रामकृष्ण हरी. हा आपला कार्तिक दादा रावडे, आमचे जीवलग मित्र, आदरणीय संस्थेचे मार्गदर्शक, आधारस्तंभ, आदरणीय आमचे संजू भाऊ रावडे दादा यांचे चिरंजीव. गेल्या 4 वर्षापासून आपल्या संस्थेमध्ये गायनाचं शिक्षण घेत आहे. ही सर्व आपली घरची मंडळी आहेत. त्यामध्ये सार्थक दादा आहे, अशोक आहे, त्याचबरोबर आपले लहू नामदे आहेत आणि कार्तिक दादा आहेत, बाकीची सर्व मंडळी. त्यामध्ये अतिशय प्रेमळ आणि प्रांजळ म्हणजे आपला कार्तिक दादा आहे. अतिशय निष्ठेने या ठिकाणी साधना करत आहे. गेल्या 4 वर्षामध्ये त्याचे भरपूर राग झालेले आहेत. दाखव दादा, पान पहिल्यापासून काढ ना. आलाप, ताना, चक्रधार सहित हा राग वाजेवर कोणता आहे? सत्यसंकल्पाचा काफी राग. संकल्पाचा नाता नारायण, सत्य संकल्पाचा नाता नारायण. आत्ता जी ठेवण काफी रागातली तुम्ही सत्यसंकल्पाचा दाता नारायण अभंग ऐकला, याच्यावर आपल्या लक्षात येऊन गेलं की त्याला गाताना त्रास होत आहे. तुम्ही म्हणता महाराज 4 वर्ष शिकला ना, आता त्रास व्हायला लागला म्हणल्यावर गायन बंद पडतंय का? नाही, लक्ष देऊन ऐका पुढे. तो आला तेव्हा त्याचं वय कमी होतं. आता त्याच्या आवाजामध्ये नैसर्गिक बदल होत आहे आणि तो नैसर्गिक बदल झाल्यामुळे सुरुवातीला आपण काळी 4मध्ये त्याला गायला लावायचो. हे काळी 4चं बटन आहे. अतिशय मधुर आवाज काळी 4मध्ये त्याचा पूर्वी लागत होता. आता त्याला काळी 4मध्ये सत्यसंकल्पाचा गाताना त्रास होत होता. तुम्ही ऐकलं समोर. बऱ्याच वेळा सुट्टीमध्ये तो गावी गेल्यानंतर भजनाला जाण्याचा योग येतो, किंबहुना माझ्याबरोबर कार्यक्रमाला सोबत कोरस करण्याकरता येतो. त्यावेळेस ज्यांना संगीताची थोडीफार जाण कमी असते अशी लोक म्हणतात, हा पूर्वी छान गायचा, आता जरा त्याला गाता येत नाही. त्यांना माहिती नसतं की याच्यात काय बदल होत चाललेला आहे. हा जो बदल आहे हा स्वाभाविक बदल आहे, आवाजाचा नैसर्गिक बदल आहे. आता त्याला एक नवीन आवाजाची टून त्याच्या गळ्यामध्ये तयार होणार आहे. त्याच्यासाठी आपण त्याची रिहर्सल, मग रियाज पलटे असू देत की तानाचे असू देत किंवा स्वराचे असू देत. बऱ्याच वेळा रिहर्सल करताना काही मुलं अशा वेळेला जोरजोरात आरडतात, ओरडतात. याच्यामुळे काय होतं तर आवाज जो तयार व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं तयार होत नाही, त्याला वेगळं वळण मिळतं. संगीत तसं फार अवघड आहे. जेवढं सोपं आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाही. त्याच्यामुळे साधना भरपूर असतात. दादा, तुला लिहून दिलेल्या रियाज पलट्या काढ, इथं ठेवू बाई. हे वेगवेगळ्या रियाज पलट्या आहेत. मला काळी 4चा स्वर दे. हे बघा, वरती तुम्हाला नाव दिसत असेल रियाज पलटे म्हणून. रे ग रे ग ग रे सा रे ग म ग म म ग रे ग म ध म द द म ग म ध नि ध नि नि ध नि ध नि रे 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 ध नि रे ग रे ग ग रे सा नि रे सा नि ध प म प म द प म ग रे सा ग ग ग ग ग ग रे सा म म म म म म ग रे ग ग ग ग ग ग रे सा प प प प प प म ग म म म म म म ग रे ग ग ग ग ग ग रे सा ध ध ध ध ध ध प म प प प प प प म ग म म म म म म ग रे ग ग ग ग ग ग रे सा नि 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 ध प ध ध ध ध ध ध प म प प प प प प म ग म म म म म म ग रे ग ग ग ग ग रे सा 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 नि ध नि 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 ध प ध ध ध ध ध ध प म प प प प प प म ग म म म म म म ग रे ग ग ग ग ग ग रे सा. अशा पद्धतीची ही रियाज पलटे असतात. याच्यामुळे काय होतं तर आमच्या गुरुजींनी आम्हाला अशा वेळेस जी कंडिशन सांगितलेली होती, म्हणजे आवाज फुटायच्या वेळेची, की अशा वेळेस रियाज पलट्याचा रियाज करणे आणि स्वरांचा रियाज करणे. गाणं गाऊन मोकळं होणं याच्या पाठीमागे रियाज महत्त्वाचा असतो. मी कार्तिक दादावाने शिकत असताना ज्यावेळेस माझा आवाज फुटायची वेळ आली होती, म्हणजे आवाज बदल होण्याची ती वेळ आलेली होती, आणि त्यावेळेस गुरुजीचं योग्य मार्गदर्शन आम्हाला मिळायचं. गुरुजी आम्हाला अर्धा तास एका स्वराची प्रॅक्टिस करायला लावायची. म्हणजे हासा,
याला अर्धा तास वेळ द्यायचा, त्याच्यानंतर हा निषाद, याला अर्धा तास वेळ द्यायचा, दैवत, पंचम, हे 4 स्वरामध्ये 2 तास सकाळचे निघून जायचे आमचे प्रॅक्टिसचे. 4ला उठलं की 6 वाजेपर्यंत तिचीच प्रॅक्टिस चालायची अर्ध्या तास. फक्त ओम म्हणायचं, नाकाने हमिंग करायची. हे त्यातले बारीक बारीक काही गाण्यातले म्हणजे आपले पारंपरिक भजनामधले गाण्यातले हे प्रकार आहेत. अशा पद्धतीने स्वराची रिहर्सल झाल्यानंतर परत उरलेलं 1-1.5 तास रियाज पलट्या करता, ताना करता प्रॅक्टिस करायची. मग हे रियाज पलट्याने ज्याप्रमाणे हे रियाज पलटे तुम्ही म्हणता आणि हे स्वर रियाज पलटे हे काय आहे, तर हे दुसरं तिसरं काही नाही, एक प्रकारचा गाण्याला केलेला शृंगार आहे. यामुळं गाणं हे वजनदार तयार होत असतं. गाणं म्हणजे गाणं नाही, तर गाण्यामध्ये तयारी असणं महत्त्वाचे आहे. अशा वेळेस यांनी भजन गाणं महत्त्वाचं नाही, यांनी प्रॅक्टिस करणं महत्त्वाचे, तेव्हा याचा आवाज तयार होत असतो. राग तर त्याचे भरपूरच झालेले. भैया वही दाखव, मी सुरुवातीला तुम्हाला दाखवलं, पहिल्या पानापासून काढ रे. हे बघा, हे पेज भरलेले, हे सगळे रागाचे पेज भरलेले, त्याचे आलाप ताना सर्व काही झालेलं आहे आणि इथून पुढे चालूच राहणार आहे. परंतु ते चालू असताना देखील त्याच्या आवाजावर कुठल्या प्रकारचा वरच्या स्वरामुळं परिणाम होऊ नये याच्याकरता काही ठराविक स्केल आम्ही त्याला काढून दिलेले असतात. त्याच्यामुळे त्याचा आवाज वजनदार, भारदस्त आणि व्यवस्थित तयार व्हावा याच्याकरता. आता माझासुद्धा काळी 4लाचा आवाज होता सुरुवातीला, आता 1 मध्येचा आवाज आहे. तुम्ही थोडीशी झलक माझी बघू शकता, मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवतो. सारे मरे मरे मद 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 निध नि निध नि सा नि सा निध मरे सा मेरी माई आज मरे सा मरे सा मरे सा मरे सा मरे सा निध नि सा रे मरे सा मेरी माई आज बस एवढे ठीक. मगाशी पाहिलं की कार्तिक दादाला काफी राग लावताना त्रास होत होता. वाजून दाखव दादा. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा. हे सत्य संकल्पाचा इथूनच गाताना त्याला त्रास होत आहे आणि आवाज जाडपणा वाढत चाललेला आहे आवाजाचा, हे लक्षात आलं असेल तुमच्या. हा त्रास आवाजासाठी चांगला आहे, ही वेदना आवाजासाठी चांगली आहे, कारण आता एक नवीन आवाज जन्म घेणार आहे. हो, आता मी त्याला इथून प्रॅक्टिस करायला सांगितली. लाव रे इथून सारे ग मग सारे ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे सा. हा मध्यम खूप छान लागला. आता खर्चे स्वर देखील किती वजनदार लागतात बघा त्याचे. वरचा स्वर
म पासून परत पुढे जा 6 पर्यंत. शाबास शाबास. बस हा आवाजातला बेस तयार होत आहे त्याच्या, आणि याच्याकरता ही नित्य प्रॅक्टिस त्याने करणं गरजेचे आहे. याला सकाळी अर्धा तास, याला अर्धा तास, याला अर्धा तास, याला अर्धा तास वेळ देणं गरजेचंच आहे. हो, अशा पद्धतीनं त्यांनी प्रॅक्टिस केली तर याचा आवाज जो आता जन्म घेणार आहे तो ना भूतो ना भविष्य, ते असा एक नवा आवाज उदयाला येणार आहे. हो, हे साधनेमागचं फल असतं. आणि ही स्वराची प्रॅक्टिस अशा पद्धतीनं, ओमकारातून हमिंग, अशा दोन्ही पद्धतीनं सकाळी रियाज करावा लागतो अर्धा अर्धा तास एका एका स्वराचा. त्यानंतर रियाज पलटे याची देखील ही स्वराची प्रॅक्टिस झाल्यानंतर त्याला एक वेळ द्यावा लागतो, तो 1-1.5 तासाचा वेळ. त्याच्यामध्ये तान असतात, ताना प्रकार असतो, आणि हे आपल्याला महत्त्वाचं त्याच्याकरता आहे आता सध्या. हे याच्या आवाजासाठी डॉक्टर ज्याप्रमाणे अँटीबायोटिक देतात त्याच पद्धतीने ही अँटीबायोटिक त्याच्या आवाजासाठी. राग त्याचे पुढे भरपूर होणार आहेत आणि झालेले आहेत, यात शंका नाही, परंतु ही अँटीबायोटिक आता फार महत्त्वाची आहे रियाजाची. अशा वेळेस त्यांनी रियाज केला तर त्याचा आवाज फार सुंदर आणि सुरेल लागत असतो. आता तो सकाळी उठल्यापासून मी ज्या स्वरांची प्रॅक्टिस सांगितलेली त्या स्वराची अगदी व्यवस्थितरित्या अर्धा तास प्रॅक्टिस करत आहे. त्यानंतर तो रियाज पलटेची, तानाची आणि अशा प्रकारे ही प्रॅक्टिस करा. तुम्ही म्हणतील हे रियाज पलटे, ताना, आलाप, ताना, चक्रधार काय प्रकार आहे, तर तो दुसरा तिसरा काही प्रकार नाही. एखादी स्त्री जसं अलंकार गळ्यामध्ये धारण करते त्या पद्धतीने गाण्याला हे शृंगारित करणारे अलंकार आहेत. हो, ह्याच्यामुळे गाणं हे शृंगारित होत असतं, किंबहुना सुंदर दिसत असतं. म्हणून गाण्याला शृंगारित करण्याकरता आलाप, ताना, चक्रधार असतो. परंतु या सर्वांना शृंगारित करण्याकरता रियाज महत्त्वाचा असतो. तो रियाज आमचा सार्थक दादा करत आहे, आणि मला नक्कीच खात्री आहे तो भीमसिंग महाराज वारकरी संगीत शिक्षण संस्था श्री क्षेत्र पैठण या संस्थेचं नाव उज्ज्वल केल्याशिवाय राहणार नाही. करशिंगर दादा, शाबास. म्हणून सर्वांना रामकृष्ण हरी. व्हिडिओ थोडा मोठा झाला परंतु महत्त्वाचा व्हिडिओ होता म्हणून आपल्या सर्वांसमोर शेअर केला. रामकृष्ण हरी.